जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील पोलीस भरती MPSC कंबाईन आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील काही क्वेश्चन्स बघणार आहोत। पहिला क्वेश्चन, रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? ऑप्शन ए विद्युत, ऑप्शन बी ध्वनी, ऑप्शन सी रेडिओ आणि ऑप्शन डी अल्ट्रासोनिक। याचं आन्सर आहे ऑप्शन सी रेडिओ। रडार यंत्रणेमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो। खालीलपैकी कोणते सहजीवनाचे उदाहरण नाही? ऑप्शन ए आंबा अमरवेल, ऑप्शन बी वाळवी ट्रायकोनिफा, ऑप्शन सी मायको हसा आणि ऑप्शन डी हायसोबियम जीवाणू। याचा आन्सर आहे ऑप्शन ए आंबा अमरवेल। खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? ऑप्शन ए कावीळ, ऑप्शन बी कॉलरा, ऑप्शन सी हिवताप आणि ऑप्शन डी नारू। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी हिवताप। हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही। क्वेश्चन चौथा, कोरडा बर्फ कशाला म्हणतात? ऑप्शन ए कोरडा केलेला बर्फ, ऑप्शन बी न विरघळणारा बर्फ, ऑप्शन सी घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड आणि ऑप्शन डी यापैकी नाही। याचं आन्सर आहे ऑप्शन सी घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड। यालाच कोरडा बर्फ असे म्हणतात। क्वेश्चन पाचवा, झाडाचे वय कशावरून ठरवतात? ऑप्शन ए झाडाच्या बुंध्यांच्या घेरावरून, ऑप्शन बी झाडाच्या बुंध्यांच्या आतील वर्तुळांवरून, ऑप्शन सी झाडाच्या उंचीवरून आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही। याचा आन्सर आहे ऑप्शन बी झाडाच्या बुंध्यांच्या आतील वर्तुळांवरून झाडाचे वय ठरवत असतात। क्वेश्चन सहावा, कोणता रक्तगट असलेला इसम कोणालाही रक्त देऊ शकतो? म्हणजेच कोणता रक्तगट असलेला माणूस कोणत्याही माणसाला रक्त देऊ शकतो? ऑप्शन ए रक्तगट, ऑप्शन बी AB रक्तगट, ऑप्शन सी O रक्तगट आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही। तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी O रक्तगट। O रक्तगट असलेला माणूस कोणत्याही माणसाला रक्त देऊ शकतो। क्वेश्चन सातवा, शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बनण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? ऑप्शन ए कार्बोहायड्रेट्स, ऑप्शन बी प्रोटीन्स, त्यालाच प्रथिने असे म्हणतात, ऑप्शन सी फॅट्स आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही। तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्रोटीन्स किंवा प्रथिने। प्रोटीन्स हा घटक बॉडी बनण्यासाठी खूप आवश्यक आहे। क्वेश्चन आठवा, विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? ऑप्शन ए कॅन्डेला, ऑप्शन बी सेकंड, ऑप्शन सी एम्पियर आणि ऑप्शन डी केल्व्हिन। तर याचं आन्सर आहे ऑप्शन सी एम्पियर। एम्पियर या एककामध्ये विद्युतधारा मोजत असतात। क्वेश्चन नववा, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? ऑप्शन ए आयोडीन, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी फॉस्फरस आणि ऑप्शन डी कॅल्शियम।
तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजेच आयोडीन. आयोडीनच्या म्हणजेच मिठाच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. क्वेश्चन 10वा, श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो? ऑप्शन ए पाण्याची वाफ, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी ऑक्सिजन आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. मानव आणि वृक्ष एकमेकावर अवलंबून आहेत. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि वृक्ष कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन सोडतात. परंतु श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पती रात्रीच्याला कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडतात. त्यामुळेच आपले पूर्वज आपल्याला म्हणत असतात की रात्री झाडाखाली झोपू नये. त्याचे हे वैज्ञानिक कारण आहे. क्वेश्चन 11वा, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? ऑप्शन ए घन, ऑप्शन बी द्रव, ऑप्शन सी निर्वात पोकळी आणि ऑप्शन डी वायू. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए घन. घन माध्यमामध्ये आवाजाची गती ही सर्वात जास्त असते. क्वेश्चन 12वा, हसविणारा वायू कोणाला म्हटले जाते? ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड आणि ऑप्शन डी कार्बन मोनॉक्साईड. तर याचं आन्सर आहे ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड या वायूला हसविणारा वायू असे म्हटले जाते. क्वेश्चन 13वा, इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए सुपर कॉम्प्युटर, ऑप्शन बी अवकाश आयोग, ऑप्शन सी तेल उत्खनन आणि ऑप्शन डी अणुऊर्जा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अवकाश आयोग. क्वेश्चन 14वा, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी पिवळा, ऑप्शन सी हिरवा आणि ऑप्शन डी निळा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी हिरवा. क्वेश्चन 15वा, पाण्याचा उत्कलनांक किती असतो? ऑप्शन ए -39 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 0 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी 357 डिग्री सेल्सिअस. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळायला सुरुवात होत असते.